तीन बेवड्या पीसेन रस्त्यावर जाई राहतात. त्यामधला एक म्हणस मी मुख्यमंत्री होणार. तेवढा मग दुसराने त्यांना कानमा ठी दिली. ये नहीं हो सकता. मैं अगर राजीनामा नहीं देंगा तो तू कैसा मुख्यमंत्री बनेगा बे. लगेच तिसरा, मी तिकीट नाही दिले तर कस काय इलेक्शन लढणार. तेवढा मग त्या दोन्हीसनी तिसराले जोडी काढा. अशा आजकाल नावलादी होई जाईल भाऊ. ज्याने लंका सोने होते त्याला गर्व नव्हता आणि आपला कोरडा सातबारा राही त्यांना पुरा अशा गप्पा आणतच भो. पण खरी गोष्ट सांगू, नंगान घर किल्लावर राजबो. खरं मंडळी, त्या जुना लोकेसनी म्हण लायल शे ना ती बरोबर शे. पैसावाला तर शांत राहस, पण एक सांगस, ज्यांना खिसा नरम त्यांना स्वभाव गरम, ज्यांना स्वभाव गरम त्यांना खिसा नरम. हाई जगनी रीत शे भो. त्यामुळे सांगस आपलं आपलं शांत राहो, नहीं तो पब्लिक कभी भी उल्टा कर देती है मारा भाई. आजकल किधर भी दादागिरी करने की नहीं भाई. गवांना मार बेकार पाडतच बरं. आजकालनी दुनियामा घरोघर डाऊन तयार होई जायल शेताते. देखणं अशीन तर ये आमना दुयामा. माणूसले एक दाना प्रसाद दिदा तो लाईफ टाइम विसराव नाही. अच्छे के लिए अच्छा, बुरे के लिए बुरा. जाऊ द्या मंडळी, आता मुद्दानं बोलत. माय बाप भाऊ बहीण सर्वांसाठी सांगणे यांना पूर्ण नक्की देखा आणि व्हिडिओ कसा वाटणार ते कमेंट करी सांगजात आणि चॅनलला सबस्क्राईब करजात. तुम्ही पोऱ्याला जर 100 ना पेन लेत असतात ना तर पोरले 200 ना लिहा. पोऱ्यांना बुटे 500 ना असतील तर पोरले 1000 ना लिहा. पोऱ्यांना 2000 ना ड्रेस असतील तर पोरले 3000 ना लिहा. कारण ती आपली घरनी लक्ष्मी शे. थोडा दिन मग ती परकाकडे जावं. अहो तर काही नाही, आपला कोय बी गया दाबी दिन, पण दूरतून रडत येणारी तीच एक बिचारी माऊलीशी. ते फक्त पोरीसाठी. जॉब लागाशिवाय लग्न करा नाही. मग लव द्या, मामाला लव द्या, मामीला लव द्या, मावशीला लव द्या. कोणी कितला बी स्थळी आहे ना ते नाही म्हण देवाना. मन एकच चांगलं आहे, चांगलं शिका, चांगलं PSI ESP, चांगला जॉबवर लागा, स्वतः पायावर उभं राहा आणि बिचारा मायबापना विचारने परतफेड करा. तो बिचारा बाप बिन चप्पलना बिन घडायना काबर रास, कारण की मनी पोरनी चांगलं शिकायला पाहिजे. तो बिचारा तुम्हाकरता फाटेल कपडा घालास, फाटेल चपला घालास नाही भो. मनी अंडेले चप्पल लेवा जाईन, मनी अंडेले ड्रेस लेवा जाईन. काबर? फक्त तुम्हाला जाणीवसाठी, तुमले शिकाडासाठी. त्यामुळे मायबापना परतफेड करजात. आते पोरे कान खोले आहे का बरं. आते तुमनी बारी येईल हे. आते कानून कायदा कडक होई जायल शे. कोणा लफडामा पडाना नाही. घर थोडं कामकाज करत जा, नाही तर कोरोनामा कसा धंदा बंद पडण्यात, कंपन्या बंद पडण्यात, लोकेसले घर येणं पडणं, तर थोडंफार कामने सवय राहू द्या बरं. कंपनीजमा जावान पहिले घर छोटासा धंदा बी टाका ना, तो बी परवडच बसवणी. त्यामुळे घर एक छोटासा धंदा चालू करा आणि घरच राहा. बाहेरूनच 12 घंटा काम, 12 घंटा झोप, बाज. याशिवाय काहीच करावं नाही तुम्ही. आजकाल सर्वात जॉब रिस्क होई झालेत. बिचारा वायरमनले 15,000 पेमेंट, ड्रायव्हरले 20,000 पेमेंट, पोलीसले 25,000 पेमेंट आणि बिचारा मास्तरले देखानं कामाने 80,000 पेमेंट हो दादा. त्यामुळे सांगा, चांगलं शिका, लिखा, चांगला जॉबले लागा. नाहीतरी आज पोरीले काम सांगा त्यासना कोरड्या धमक्या चालू होई जायलेत. मी पिलीसू, मी फाशी लायलीसू, मी चालना जासू, मी काय बी करलीसू, असा त्यासना दंगडा होई जायल शेत. आपला पण बी त्यासना एक रामबाण इलाज आहे, सांगू का तुमले. त्याला जे औषध पेनाशीन तो ब्रँड विचारल्यावाना आणि तो ब्रँड लई यावाना. त्याला जे नावारी फाशी लावणे असेल ती फाशीन दोरी विचारल्यावाने ती लई यावानी. त्याला जर मरणं असेल तर सांगा ना आईले दोर, आपला सांगे पण खाल लटक. दुसरी फेरी अख्खा दंगडा निघी जातीन त्यांना. दुसरी फेरी सांगाव नाही कोडे जाणशेन काय जाणशे. गुपचूप काम करायला चिटीन सा काय मा वावरमा.
भाऊसोनी थोडा सपोर्ट करा. बागे बागे मी बी शिकीत असू, मी बी चांगला व्हिडिओ बनाडसू. असाच सपोर्ट राहू द्या तुम्हाला. आणि आपला यूट्यूब चॅनलले सबस्क्राईब करा बरं. आणि इंस्टावर बी आपलं पेज शे व्हायरल खानदेशी व्हिडिओ, तरी बी लाईक फॉलो करजात बरं.